आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा। या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध। आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध। आजच संपर्क साधा। छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे। नितीन गडकरी सिंधुदुर्गमध्ये आले आणि सिंधुदुर्गवासियांना टोलची भेट देऊन गेले। सिंधुदुर्गातील महामार्ग किंवा मुंबई गोवा महामार्ग अपुरा आहेत म्हणून एकीकडे नितीन गडकरींनी माफी मागितली आणि आम्ही त्यावेळेस मागणी केली होती माफी म्हणण्यापेक्षा टोल माफी करा। परंतु त्यांच्या या भेटीनंतर टोल कोणी सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा या संदर्भात चर्चा झाली असेल आणि आता उद्या शेवटची तारीख आहे की टोल जो गेले 2.5 वर्ष टोल थांबला होता आणि तो एका कारणासाठी आम्ही आंदोलन करून थांबवला होता की पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्यावरच टोल वसुली सुरू करावं। आज मुंबई गोवा महामार्ग अनेक ठिकाणी अपुऱ्या अवस्थेत आहे आणि हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी घेऊ नये, टोल माफी द्यावी किंवा टोल सुरू करू नये ही आमची मागणी त्यावेळी होती आणि उद्याही ती मागणी आमची राहील। माझं सिंधुदुर्गवासियांना आव्हान आहे की या टोल माफी आंदोलनात गेल्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाने सुद्धा पुढाकार घेतला होता। आता जिल्ह्यातील नागरिकांनी वेगवेगळ्या संघटनांनी या पुढाकार घ्यावा, कारण जोपर्यंत टोल जरी नितीन गडकरी म्हणाले की ह्या महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल तरी पण मुंबई गोवा मार्ग अजूनही 1-1.5 वर्ष पूर्ण होणार नाही आणि हा पूर्ण झाल्यावरच टोल घ्यावी ही आमची मागणी आहे। खरं तर टोल माफीची मागणी केल्यानंतर काही सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर आरोप केले होते की यांना टोल माफी कधी अशी दिली जाते का, परंतु असा 12 वर्ष रस्ता कुठला रखडला जातो का हा पण एक विषय आहे। परंतु रस्ता जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल स्वीकारू नये आणि टोल स्वीकारण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आंदोलन करेलच। परंतु नागरिकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला की त्यांनी पण या गोष्टीला विरोध दिला पाहिजे, कारण एकदा 3 महिन्याचे टेंडर एकदा सुरू झालं की हे टेंडर कायम अस्तित्वात येईल। पोलीस दपटशाहीचा वापर केला जाईल, कारण सत्ताधारीच यामध्ये ह्या टोलमध्ये गुंतलेले असल्यामुळे याचा पोलीस बळाचा वापर केला जाईल आणि त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा असं आमचं आव्हान आहे।